नमस्कार मंडळी. तर मी यशताई ऑफिशियल या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तर चला आपण आज उपवासासाठी खिचडी बनवूयात. तर पहा, मी इथं शाबू भिजवून घेतलेला आहे, बटाटे पण उकडून घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतली, मिरची कापून घेतलेली आहे. तर आपण छान अशी खिचडी बनवणार आहोत. शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे, थोडेसे जाडसर शेंगदाणे बारीक केलेले आहेत मी. तर चला आता बनवूयात आपण मस्त खिचडी अशी. आता कढई गरम करून घेतली मी. कढई गरम होत आहे तोपर्यंत असे बटाटे मी बारीक करून घेतलेले आहेत, हातानेच बारीक करून घेतले सगळे. तर शाबू पण छान भिजलेला आहे बघा, एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे, बघू शकता. तर तेल टाकून घेतलेलं आहे मी. तेल गरम झाले की मिरची पण टाकून घेतलेली आहे. तर मिरची छान आपल्याला तळून घ्यायची आहे मस्त. तर तुम्ही काय बनवलं आज उपवासासाठी तर नक्कीच सांगा. मी तर अशी खिचडी बनवलेली आहे बघा. याच्यात थोडेसे मी शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे पण चांगले भाजून घ्यायचे आपल्याला थोडेसे. आता बारीक केलेला बटाटा पण टाकून घ्यायचा आहे आणि बटाटासुद्धा तेलामध्ये आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. बटाटे परतवून झाले की त्याच्यात आपण शाबू घालून घेऊयात. तर मी सगळा शाबू नाही घातलेला, थोडासा मी ठेवलेला आहे, कारण थोडीशी मी खीर पण बनवणार आहे म्हणून थोडासा शिल्लक ठेवलेला आहे. तर शाबू आपण चांगला परतवून घ्यायचा आहे. आता शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेतला आहे. थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मी आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर छान असं परतवून घेऊयात आपण. छान मिक्स झाली खिचडी की 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचे, म्हणजे वाफ काढून घ्यायची. तर खिचडी आपली एकदम सिंपल आणि साधी तयार झालेली आहे आणि खायला अप्रतिम लागते अशा पद्धतीने केली तर. तर इथं मी खीरसुद्धा शिजवून घेतली आहे, थोडीशी दूध, साखर, थोडंसं तूप टाकून अशी बनवून घेतलेली आहे. तर इथं मी स्वामींची पूजा केली, म्हणजे देवाची पण पूजा झालेली आहे माझी, स्वामी महाराजांची पण पूजा केली आणि स्वामींना पण नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ बनलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर या सर्वांनी आता फराळ करायला शाबू खिचडी, दही घेतलेलं आहे, खीर घेतलेली आहे आणि शाबू चिवडा आहे, नाही बटाट्यांचा चिवडा आहे. तर या सर्वांनी फराळ करायला